लेट, सगळीकडे लेट, सगळीकडे ह्या मुलांनी नुसतं लेट करून ठेवलेलं असतं. कॅब आली दारात आणि मग माझं झाल्यावर सॉरी थांबली नाहीये का? आता थांबलेली होती, मी त्यांना फक्त पुढे बोलवलं. काय खोटं बोलशील, जरा जरा तरी चल ना. आय एम नॉट लुकिंग गुड. शाळेची बॅग घालू का तुला? वाव. सो आज आहे डे 2 इन पुणे आणि आमचा मित्र ज्याला आवडते पिझ्झा बेकरी, त्याला आम्ही घेऊन चाललोय पिझ्झा बेकरीचा. शिळा नसेल ना झालं? नाही म्हणा शिळा बच्ची, झालं तरी तो खाईल, मला माहिती आहे त्याला आवडतं ते शिळं खायला. तसं आपण रेफ्रिजरेट त्याला केलं होतं. येस. आणि अजून काय म्हणायचं होतं मला, सो द मोस्ट अवेटेड गोष्ट जी नेहमी आमच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये आम्ही बोलत असतो ती म्हणजे सिम्पली मराठा. आज आहे सिम्पली मराठाचं सिम्पली मराठा डे. ओके, आज आहे सिम्पली मराठा डे. या आज तुम्ही आम्हाला दाखवू, सॉरी आज आम्ही तुम्हाला दाखवू तिथं काय काय पदार्थ आणि काय 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 कसं काय काय बनतं आणि आम्ही कसं खातोय. तू कसं खातोय ते कोणाला दाखवायचं का? मग तू कसं खातोय ते बघायचं का? मुकबांग. ठीक आहे चालेल, मग बघा मुकबांग करू. भेटू आता तिथंच तुम्हाला. हे लाईव्ह स्ट्रीम असलं असतं तर बरं झालं असतं है ना, लोक भेटायला आले असते. आज पुण्याचं वातावरण पण किती सुंदर आहे बच्चे. फायनली हे बोलायचं. माझं कॉलेज इथं आहे बच्चे. हा का? हे BIMM वगैरे आहे ना, ते माझं कॉलेज होतं. सो टेक्निकली जर डेज डिवाइड करायचे झाले तर सकाळ सकाळ आम्ही आलो आणि माझ्या घरच्यांना सरप्राईज दिलेलं आहे. पण आता कसं माझ्या वडिलांना यायला थोडा अजून वेळ आहे, तर म्हणलं लेट्स गो आउट अँड ईट अँड डू सम मटर कष्टी. त्यामुळे मग आता आम्ही हा डे 1च आहे. आता आम्ही चाललोय शुभमकडे, बिकॉज ऑफकोर्स हे पण शिळं होऊन जाणार, तर हे आम्ही त्याला देणार. पिझ्झा बॉय बेकरी माझ्या वडिलांना देणार सरप्राईज. येस. चैतन्याच्या दीदीला देणार. सो पण हे याच व्हिडिओमध्ये नाही येणार, सरप्राईज वाला व्हिडिओ वेगळा असणार आहे आणि हा सिम्पली मराठाचा व्हिडिओ वेगळा असणार आहे. सो आज तोच आहे की आम्ही चाललोय. हे सांगण्यामागचा उद्देश काय? काय उद्देश आहे? लोकांनी कमेंट करू नये की सेम कपडे का घातलेत. मला तर फरक नाही पडत. वी आर बीइंग प्रोडक्टिव्ह घालतो आम्ही. वी आर बीइंग प्रोडक्टिव्ह. आणि ट्रॅफिक तर काय आहे नाही. जरा बाहेरचं एक सेकंड दाखव जरा थोडासा ढग, कारण आज मौका मिळाला आपल्याला बोलायला. पुण्याचं वातावरण पण सुंदर दिसतंय ना ब्रो. आय थिंक अपन वी आर हियर मैन. यस वी आर हियर. तुमको मैंने ही सिखाना है एंगल. ऑब्वियसली तुम प्रो हो भाई. हे काय बच्ची? राजधानी. तेरा मागचं मेन बघ ना. हा आलोय बच्ची. केवढा सुंदर मॉल आहे बच्ची हा, मोठाच्या मोठा एकदम. तुला तुमच्या पुण्याचं नाही आहे. यो पॅरिसचा टॉवर. हो सॉरी यो पॅरिसचा टॉवर. म्हणजे छान दिसतंय काय? फिनिक्स मॉल ऑफ मिलेशिया नाही काय? मिनी मिलिशिया काय? विक्टिम कार्ड प्ले करतो. विक्टम आणेल तुला. विक्टिम कार्ड प्ले करतो. चला आपण चाललोय बच्ची फायनली. कसं वाटतंय तुला? आर यू एक्साइटेड टू ईट सम मटन भाकरी अँड पिठलं भाकरी? पिठलं भाकरी नको म्हणते मी, शेवभाजी खाऊ म्हणते. जरा शेवभाजी खाऊ म्हणते. ठीक आहे बच्ची चालेल. आणि जरा हे पण खाऊ म्हणते. काय ते दाखव जरा. आपले पण ठीक आहे बच्ची, त्याला खाऊ दे की आपण कशाला खायचं सारखं सारखं. वी आर डन. सारखं बच्ची एक व्लॉग होता ज्याच्यामध्ये आपण आहे ना नुसतं हाणलं. हे बाहेर नको ना जाऊ माझ्या कॅमेऱ्याच्या. हां नुसतं हाणलं हे नुसतं. ठीक आहे चालेल भेटू. बच्ची हा मॉल सुंदर आहे का तसं बघायला गेलं तर? बघ ना, फिनिक्स मॉल ऑफ मिलेशिया नाही मिलेनिया. आणि इथे शॉप्स पण चांगले दिसतात मला. कुठे? शॉपिंग होऊन जाऊ दे का? हा का? होऊन जाऊ दे ना ब्रो शॉपिंग, काय विषय नाही. वा ब्रो हे काय गोल्डन फनी शिट का करता असतो? अगं बच्ची जरा कधी कधी होतं यार फनी. नाकाला फुटकुळी आली. फुटकुळी बच्ची तुझी लँग्वेज चेंज झाली का थोडीशी? काय बोलतो? हो चल जरा. मला वाटतंय तो बोल. लास्ट टाइम जेव्हा मी ऐकलेलं ना तो इट वॉज 3rd फ्लोअर. मग हा 3rd थोडी आहे. मग हा 3rdच आहे ना बच्ची? हो 3rdच आहे. कसं वाटतंय तुला बच्ची? लोक बघतायत तुझ्याकडे आणि यू आर डुईंग सम ब्लॉगिंग शॉपिंग. तुला इग्नोर करते का? असंच मज्जा. छान आहे बच्ची, मला तर आवडतंय असं. हे वरती आहे ना KFC अँड ऑल. सो या फ्लोअर वरती या तुम्ही नक्की. कुठला आहे बच्चे? काय आहे? ओएसिस फूड कोर्ट. 3rd and 4th फ्लोअर आहे इथे. 3rd and 4th फ्लोअर आहे का? कूल मॅन.
बच्चे बघ ना कसला नजारा आहे ह्यो. आणि ह्यो पण एक नजारा आहे. तो डायरेक्ट स्टेअर्सने तुम्ही वर आले ना बॉईज, लेफ्ट हाताला पहिलंच दुकान आहे सिम्पली मराठा. वैष्णवीला एवढी घाई झाली, नुसती पळते पुढे. बच्ची काय एवढी तुला भूक लागली मला सांगशील का जरा? आणि तुम्ही गर्दी बघताय पोरांनो, गर्दी, ओनली गर्दी. सर पार्सल सर. सर पार्सल यो है सर सिम्पली मराठा के ओनर, उनके लिए हम लाए पार्सल. सर पार्सल. सॉरी काय रे? करू दे का बच्चे, जरा का असं करते? गरम कर रे त्याला चांगलं. गरम गरम करून खा. सो काय कसं वाटतंय बच्चे? मला तर छान वाटलं, जरा एक्साइटेड मी एकदा झालं माझ्या मित्राला बघून. म्हणजे आउट ऑफ एव्हरीथिंग काय दिस इज गुड इन फिनिक्स. सो जर तुम्ही फिनिक्सला येताय, इथं बघ नाही कॅमेरा इकडे इकडे. सॉरी सॉरी सॉरी, मला वाटलं तू पाखरू दिसली का तुला इकडे तिकडे बघायला? काय पाखरू बिखरू दिसली का बच्चे? तुला? तुझी भाषा चेंज झाली आहे. आय एम नॉट लाइकिंग दिस ॲट ऑल. व्हॉट डू यू लाईक देन? पण सीट पण आपल्याला बघ ना कसली मस्त भेटले. डायरेक्ट सिम्पली मराठा बॉय. खायचं का जरा असं? येस, ऑपरेशन जरा जोरात चाललेत वाटतं शुभमचे. काय म्हणणं आहे अरे बच्चे? व्हायलाच हवं, व्हायलाच हा ना. हवं. तुला या थीम बद्दल काय म्हणणं आहे बच्चे? सिम्पली मराठा मला छान वाटतं बिकॉज जेव्हा आपण मॉलला येतो ना, आपल्याला फक्त एक ऑप्शन नसतं. हे बाई हे काय असं असं दिल्ली का दरबार किंवा हे, पण हे जरा ऑथेंटिक ना असं म्हणायचं ना तुला. डिझाईन ह्या ढाली आणि तलवारी लावल्यात, ह्या खोट्या आहेत बरं का पोरांनो. ॲस्थेटिक्स तेच म्हणतंय. आणि हा वाकून वाकून काय बघतोय आपल्या कॅमेरामध्ये? झूम कर झूम कर. नको रे बच्ची, तू कॉन्शियस करतोय आता बिचारा. हा का? मला यांचा मॅनेजर आहे, मॅनेजर नाही ते जे दुसरे आहेत ना ते पण आवडले. त्यांनी छान टोपी घातली आहे ना. गर्दी तर एकदम मजबूत आहे. हा सांगतच की का आम्ही पण प्रेफर करतो. बाबो बच्चे, व्हॉट इज दिस थाळी मॅन? येस मॅम. बाबो, माझ्या तोंडात पाणी सुटलंय. ये वेज है, ये पडायचं माझ्या तोंडात पाणी. LIC वगैरे. आय डोंट लाईक LIC मॅन. वाव, हे काय चैतन्य? टेल मी. हे आहे मटन, हे आहे भाकरी, आणि हे बच्ची जाऊ दे थांब जरा, माझ्या तोंडाला एवढं पाणी आलंय ना आता. जा जा चैतन्य जरा हे तिकडे सरकव ना थोडस. हो सरकव ना. सो हे जे असतं ना Thank you. फुलफिलिंग मील, ते मला खूप जास्त आवडतं. बिकॉज काय माहिती, पण असं हेल्दी पण ऑप्शन आहे, फुलफिलिंग पण आणि option बच्ची आहे. हे तुझं फेवरेट, आणि हे आहे वैष्णवीचं फेवरेट. म्हणजे मी काय सांगू ह्याच्याबद्दल. चला चैतन्य बच्ची आता एक विषय झाला बघितला तो, काय? एक पिझ्झा घेऊन जात होता माणूस. हा. बच्ची तो कंटिन्यू माझ्या म्हणजे या प्लेट मध्ये बघत होता. हे बघ, मला वाटतं लोकांचे रिॲक्शन बघायचे, लोक कंटिन्यू प्लेट मध्ये बघतात. सो चैतन्य काय आय खाताय थिंक आधी? हे आहे सुक्का मटन. बच्ची 6 महिन्यानंतर भाकरीचा घास खात आहे. 6 महिन्यानंतर. कसं आहे तिखटपणा? पुण्याचं जेवण म्हणजे पुण्याचं जेवण बच्चे. महाराष्ट्राचं जेवण म्हणू शकतो की? काय महाराष्ट्राचं जेवण ओव्हरऑल. हे काय आणि सोलकढी म्हणतात त्याला ते. अरे सर, कसं वाटतंय? अरे ह्याला लाज वाटते का? एवढा बारीक कसं काय झालंय? ते शुभम चॅलेंज सिरियसली घेतोय फालतूगिरी करू नका. बारीक वाटतंय. पैसा लावला की आपण कसं चॅलेंज होते. आयडिया काढली पैसा लावायची. मग पैसे आले की मला माहितीये ना, आपण 3 जरा ऍक्टिव्ह होऊन जातो. हे काय रे शुभम? मटन सुक्का. बरोबर बोललं ना आय थिंक. हा, पण काय तुझं काय म्हणणं आहे? चांगलंच आहे बच्चे. आता असं मला बोलू, आता ह्याच्या समोर मला बोलता नाही येणार.
ऑनेस्ट सांग काय चुकलं ऑन नाही ऑनेस्टच सांगतो, ऑनेस्टच सांगतो. अरे आम्ही येतपर्यंत हेच म्हणत होतो की आम्हाला ऑनेस्ट ओपिनियनच द्यायचं होतं आमचं, असं काही बनावट नाही. आम्ही इथे येतो म्हणजे येतोच आणि आम्ही खातो म्हणजे खातो, आणि ह्याला तर मी खाते म्हणजे खातेच, विषयच नाही ह्याचा. कसला आहे बच्चे तो मोदक? तेवढं नाव घेतलं ते स्क्रीन मध्ये नुसतं. हा मग काय, कोणाला आम्हाला भेटायचं असेल तर आमची आपली इथं चकमक होऊ शकते. Yes. पुढे सिम्पली मराठाला Yes. फिनिक्स 3rd and 4th फ्लोअर वाकड. काय म्हणणं आहे बच्चे ह्याचा? मला तर मज्जा येते, चपाती खाऊनच मला मज्जा येते. ह्याचा घास का बच्चे एक मटनचा? बच्ची माझ्या तोंडात असं विरघळलं ना आता ते मटन. लय बाप लय बाप. काय म्हणणं आहे तुझं? आहा. आई ग, अरे हा मटन सुक्काचा पीस बघा रे जरा, बघा जरा हा पीस. तोडून बिडून दाखव जरा. बच्ची गरम गरम आहे का जरा? आहा. हे घे तू माझं, हे खा. काय? शेव भाजीचा घास खा. बच्ची सुंदर यार. इथंच डब्बा लावायचा का आपण सिम्पली मराठाला? त्याला म्हणते मी बँगलोरला ब्रांच ओपन कर. प्रॉब्लेम काय आता, लय गरम आहे म्हणून मला ओपन नाही करून दाखवायचं, पण हा पीस बघताय का तुम्ही बॉईज? ओ भाई, नको नाही नाही, ह्याच्यातच फुल होणार आहे. बापरे. नाही. ते गरम करून खा. शुभम. हाडावरनं पीस कसा निघाला? ते फ्रीज मध्ये ठेवून ते गरम करून खा. संध्याकाळीच खाऊ मग आपण. तू थोडं खाऊन घे ना. सगळ्यांना ते आता मी एकटा खाणार, ते कसं वाटेल त्यांना स्टार्ट. अच्छा, सॉरी सॉरी फॉरगॉट. इथं बाहेर आणलं असतं तर ठीक होतं. तुला इथे आणून खायचंय का? आणि असं काही नाही, खात होतं संध्याकाळी रात्री एकत्रच खाऊ. लय वाढीव. पापड शेवपाव नाही खाल्लं असं नाही. कुठला? शेवपाव. हे मला लय आवडतो शेवपाव. शेवपाव खूप खाल्लं. काय बोलतोस? म्हणजे नागपुरात खायचंय शेवपाव? घरी बघू. घेऊन जायचा? मी जेव्हा हे असतो ना, काय म्हणतात त्याला, पेप्सी वगैरे. जरा माझा व्हिडिओ तसाच करा 2 मिनिटं. ठीक आहे ठीक आहे, आता बोलतोय. जेव्हा मी बँगलोरला ऑफिसमध्ये असतो ना, नुसती हाडं भेटतात रे, हाडं. यो पीस दिसतंय का हाडावरती? तेवढा वाढीव आहे. बोलली यार. नक्की मटनच असतं ना ते? हो नाही, बँगलोरचं मला नाही माहिती, पण हे तर डेफिनेटली मटन आहे बच्चे. तोंडावर उडलं रे. उडलं का डायरेक्ट? ज्युसी आहे ना म्हणजे. ज्युसी मटन छान आहे बच्चे, छान आहे. लय हेवी झाले मला, लय हेवी. मला तर शेव भाजी खूप आवडली. हे काय, हे तांबडा सुरू केले डोसा वगैरे सगळं. डोसा वगैरे पण सुरू केलाय. सिम्पली साऊथ याला लाज नाही वाटत, लागला. याला लाज नाही वाटत आहे. सिम्पली मराठाचं नाव काढून आता हा सिम्पली साऊथ विकायला लागला इथं. अरे आता काय लोक इथं व्हरायटी घेऊन येतात. पण नाही, चांगलं आहे ना आता यांना वन स्टॉप डेस्टिनेशन. ह्यांच्या हा. फ्रेंड सर्कल मध्ये एकाला छोले भटुरे खायचे असेल, एकाला इडली डोसा खायचा असेल. फॅमिली आली की ते सगळ्यांना वेगवेगळं खायचं असतं. आपण सगळं दिलं तर ते पत्र घेतात. 3-4 दुकानात जाण्यापेक्षा एका दुकानातून ऑर्डर केलेलं बरं ना. कळलं का? बिझनेसमॅन डोकं. सगळी व्हरायटी नाही ठेवत, थोडंसं ठेवतो. ते आता ते एकदम डोसावाले त्यांच्याकडे सगळंच असतं ना. प्रॉपर बेसिक मसाला डोसा, मैसूर डोसा, प्लेट डोसा, स्पंज लोणी डोसा तिकडे कोणाकडेच नाही. सगळे तिकडचे डोसा. हा. स्पंज लोणी डोसा हे आपले प्रकार आहे महाराष्ट्रात. ते कोणाकडेच नाही. कसं भडकला काय? आहे, बाकीच्या लोकांना मार्केटिंग करायला लागते, बेल वाजवायला लागते. शिवमचं बघताय का तुम्ही? ओनली लोक येतात. आम्ही उगाच नाही करते. ओनर इथं बसलाय डायरेक्ट. आता का? विषय खोल. मुकबांग का? मुकबांग कम्फर्ट फूड दाखव ना व्हायचे वरण मार पण. वाव, ज्युसी. आता मी वळणार आहे जरा स्टार ऑफ द शोला. सो आता मस्त आहे. खायचं का तुला? खा ग. तूप बीप टाकलेलं आहे. टाकू अजून? हा, नको नको नको, बस झालं. तू माझं वजन वाढव. कसलाय हा बच्चे बेशरम. मी म्हटलं प्रेम म्हणजे असं ह्याच्याने विचारतोय की तुम्ही इतक्या दिवसांनंतर आले म्हणून, जरा तूप बीप टाकू. पण एवढे चांगले मोदक देतो म्हणून मी तुला माफ करते. असं वाटलं गणपतीच चालू आहेत घरी. काय बोलशील?
ते एक टेस्ट असोसिएट असते ना तुमची मेमोरी सोबत, तसं झालं आता. तुला वाढव अरे बेस्ट. समाधानी व्हायचं. घरचा प्रॉपर असतं ना तसा. मग काय एकदम असं मऊ मऊ. नो फेक फूड. नो फेक फूड. शुभम तुला एक डिश रेकमेंड करायची असली कोणाला तर, जे इथे येतील व्हिजिट करतील आणि त्यांना कळत नसेल काय खायचं, नॉनव्हेज खात असाल तर मग मी मटनच सजेस्ट करेन. मटन ही थाळी, मटन थाळी. मटन थाळी किंवा चिकन थाळी दोन्ही चांगल्या आहेत. आणि व्हेजमध्ये पिठलं भाकरी किंवा शेवभाजी. शेवभाजी तर एक नंबर होती. लास्ट टाइम आपण चिकन पण खाल्लं होतं, आपण वडापाव पण खाल्ला होता, चहा पण पिला होता, तो पण छान होता. स्नॅक्समध्ये मग थालपीठ 100% आणि स्वीटमध्ये मोदक. विषयच नाही. मोदक मी तर म्हणेन पहिलं मोदक खावा, मग बाकीचं सगळं खावा. मोदकचा नाद कोणीच नाही करू शकत. सो नॉनव्हेज खात असेल तर चिकन किंवा मटन थाली, व्हेज खात असेल तर शेवभाजी किंवा पिठला भाकरी, स्नॅक्समध्ये थालीपीठ आणि स्वीटमध्ये ऑफकोर्स मोदक. मज्जा येते म्हणजे मला. काय होतं तुला? तिखट आहे झणझणीत एकदम. जे माझे बँगलोरला जाऊन टेस्ट बर्ड्स मरून पडले होते ना, सगळे जागे झाले एक साथ. कोमामध्ये गेलेले का एकदम? हा, एक साथच जागे झाले सगळे. यार गुलाबजामुन चैतन्य खा तू माझे. यार खाएंगे ना ब्रो, गुलाबजामुन मी खाएंगे. कारण मी हे गोड खाते ना. ए तुम्हाला ठेव ना जरा मोदक बाई. नाही नाही बाबा, कसं आहे, मला पण ठुसायचा प्लॅन मध्ये येतो. तू तसंही नाही म्हणाले मला वाटतं. म्हणजे एक आपल्याला हे असतं ना वरती, काय म्हणतात त्याला, आई घरी जो रस्सा बनवते, म्हणजे मटन भात खायची, म्हणजे ती ग्रेव्ही आणि भात खायची जी इच्छा झालेली असते ना बच्ची, वाढीव. सेम यार. थँक्यू यार शुभम, आज माझ्या आईने नाही दिलं पण तू मला दिलं आज. आता झालं सगळं खाऊन झाल्यावर फायनली गुलाबजाम नाही, हे तुझं फायनल. ये भी खाएंगे. बाळा उकडीचा मोदकला बीटच नाही करू शकत कोणीच. मऊ पण आहे ना. साक्षात गणपती बाप्पा आले वाटतं वरनं मोदक द्यायला. मी तेच ना, एकदम नॉस्टॅल्जिया हिट झाला. मला असं वाटलं गणपती झाला का काय. बच्चे डायरेक्ट तेच, म्हणजे गणपतीची आठवण आली डायरेक्ट मोदक ते दिवसांची. येस, एकदम मऊ मऊ आहे बच्चे. मी तर थोडासा ठेवतोय मी. नाही नाही नाही, खा. मी खाल्ला आता. अरे खा रे, माझा डाएट नका मोडू तुम्ही. हाय राम. चहा कॉफी एवढंच झालंय. कमी द्यायचं ना शुभम जरा. थाळी म्हणजे लोक मरतील मला वाटतं एवढं सांग. कसं आहे, आपलं मित्राचं रेस्टॉरंट असलं की आपल्याला डायरेक्ट आतमध्ये पण किचन मध्ये पण एंट्री मिळते ना ब्रो. डायरेक्ट 2 उकडीचे मोदक खिशात. हा, डायरेक्ट पळता 2 उकडीचे मोदक खिशात घेऊन पळायचे. बापरे, सगळं क्लीन आहे का? म्हणजे असं ओव्हरऑल मॉलचं पण असं क्लीन. सो आता आम्ही आलेलो आहोत सिम्पली मराठाच्या किचन मध्ये. छान आहे बच्ची, सगळं किती ऑर्गनाइज ठेवलंय बघ ना वरती. हे आहे धाड टाकली आम्ही तुमच्या सिम्पली मराठावर, पण ओव्हरऑल छान आहे रे. सगळं हायजेनिक आहे. सो तुम्हाला हायजीनची पण टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. ओनली एव्हरेस्टचं प्रमोशन ते नाही करायचं. ओनली हाय क्वालिटी बट म्हणजे ओव्हरऑल असं छान आहे, क्लीन आहे सगळं. कसं मग तुला प्राऊड फिलिंग येते का तुझ्या मित्रावर? खरंच बच्ची, तो बारीक झालाय त्याची पण प्राऊड फिलिंग येते. हा ना.
चला आपण ते फूडचं घेऊन येऊ कमी का बाहेरूनच घेऊ? कसं आहे काउंटरच्या मागणं काउंटर के पीछे, चोली के पीछे. हां हे तुझं हे दिसायचं डेली कलेक्शन. हा कॅट. चला 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 चला. छान आहे बच्ची, म्हणजे चांगलं मेंटेन केलं एकदम आहे ना. आणि केवढे लोक आहेत बच्चे कामाला. तसे माझे केस मोकळेत म्हणून मी बाहेर आले. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा का हा केस मोकळे नसले बिझनेस नको करायला. एखादा केस बीस पडला तर काय बोलला. सो किचन हा किचन. फिनिक्स वाले पण म्हणतात की बाकीचे सगळ्या किचन इथे जेवढे आहेत त्यांच्यापैकी आपलं सर्वात क्लीन. वाढीव ना ब्रो. आपण पण सरप्राईज धाडच टाकली की आपल्याला पण क्लीनच भेटलं की. मला म्हटलं शुभम बाहेर निघ, केस सोडलीत मोकळे, निघ बाहेर म्हटलं. केस बीस गेला तर जरा ह्याच्यामध्ये. सो इथे तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन आहेत जसं की छोले भटुरे, वडापाव, मिसळ, साबुदाणा खिचडी पण आहे उपवास असेल तर. आणि हे यांचे नवीन आहे शेवपाव. आणि हे तर माझे फेवरेट ऑल टाइम उकडीचे मोदक बेस्ट. सो एक नंबर काम झालेलं आहे आपलं आज. माझी ढोरी नाही, माझी डेअरी 2 इंचांनी बाहेर आली व्हायची. आणि शुभमची डेअरी 2 इंचांनी आत गेलेली आहे. नाही अरे शुभम तू बारीक झालाय बच्चे, तुला नाही वाटत हा बारीक तर झालाय शुभम. झालाय रिअलाइज नाही कारण मी दररोज कसं असं. पण तो मुद्दाम करता, आता शांतपणा करताय मुद्दाम. पण ठीक आहे तारीफ करा असं. खरं सांगू नाही शकत मी कशी डेअरी जज करतो माझी. पण ते डेअरीच जाऊ दे पण चालेल. सो आपण आता इथेच जरा घेऊया विदा. थँक्यू सो मच आल्याबद्दल. काही नको खूप आभार. आणि आम्ही धन्यवाद. काय म्हणतो आपण हे नाहीत आम्ही काय प्रमोट करायला नाही आलो त्याला. आम्हाला आणि ते छान. पण आम्हाला खूप जणांनी असं विचारलं पण होतं की तुमच्या आवडीची जागा सांगा खायची, तर सांगितली आमची आवडीची जागा आहे सिम्पली मराठा. तुम्हाला जर काय भेटायचं असेल तुम्ही म्हणताय मीटअप इथे यायचं. इथं सापडतील. इथंच बसलेलो असतो कधी बी कुठं बी कसं बी. सो हे काय प्रमोशन नव्हतं. तुम्ही विचारत होता आवडीची जागा कुठली, आवडीची जागा ही आहे. इथं काय खायला आवडतं तर मटन आणि उकडीचे मोदक आणि शेवभाजी. शेवभाजी मी तर डेफिनेटली आता शेवभाजी रिकमेंड करेल. मी नव्हती खाल्ली आतापर्यंत. आणि ते पिंक कलरचं काय होतं सोलकढी. मी लय धपाधप पिली ते. नाही आता नाही. आता मी जरा फुटायच्या वरती आहे. सो आपण घेऊया आता इथं अलविदा. आता घेऊ अलविदा आणि संध्याकाळी बसू. आपल्याला आपल्याच मित्रासमोर त्याची तारीफ नाही करता आली बच्चे. पण काय म्हणणं तुझं खरं खरं नाही. पण सिरियसली आय एम इम्प्रेस. म्हणजे मी जसं इतकं ऑनेस्ट आहे ना सगळ्या गोष्टींना घेऊन, मी या गोष्टींना घेऊन पण ऑनेस्ट आहे की जे आहे ते आहे. शुभम छान काम करतोय. मस्त इनिशिएटिव्ह काढलाय की आपण असं बोललो पण होतं महाराष्ट्रात राहून कशाला तू मराठी फूड काढतोय, पीपल यूज टू इट. पण आणि नाही. तुम्हाला माहिती आहे का मेन गोष्ट ऍक्च्युली आता जे वैष्णवीनी बोलले तेच मी थोडंसं अजून हे करतो. जेव्हा शुभम हे स्टार्ट करणार होता ना त्यावेळेस आम्ही स्वतः शुभमला बोललो होतं की यार शुभम मराठी फूडला जास्त हे भेटणार ना, काहीतरी असं वेगळं काढ वगैरे ना, असं काहीतरी वेगळं काढ. पण बाईनी हे केलं. म्हणलं की नाही आपण क्वालिटी देऊ त्यांना. आणि त्याला खूप कॉन्फिडन्स होता की देऊ आणि त्याने ते पूर्ण केलंही. आणि आम्ही त्याला ते पण म्हणतो की मॉलमध्ये यार रेअर होईल खायला. पण आता आम्ही बघितलं बाई आहे ना गर्दी डेस्कला ओनली पैसा छापतोय. नाही पैसा छापतोय असं नको बोलू. ते जर आत्ता स्टार्ट झालेलं आहे. कसं असतं ना आपले जे खाली बघ मी बघितलंय तुम्हाला मागं नको ओळखू. सो जे आपले आई वडील वगैरे असतात ना ते लोक मॉलमध्ये आले ना की त्यांना दरवेळेस पिझ्झा बर्गर नाही आवडत. सो मॉलमध्ये त्यांच्यासाठी दिस इज अ व्हेरी सेफ अँड नाईस ऑप्शन सिम्पली मराठाचं ऍक्च्युली. चालेल चला. मला मटन आणि भाकरी यार 6 महिने झाले होते बॉईज मी खाल्लं नव्हतं 6 महिने. पण आता जी मला मजा आली ना खाऊन. मज्जा आली का तुला? आणि तुला चपाती खाऊन कसं वाटलं बच्ची पुण्याची चपाती? चपाती मऊ मऊ मोदक शेवभाजी तिखट इथं जायचं आपल्याला. येस लेट्स गो. चालेल ठीक आहे. आता भेटू आता. धडकशीर रे म्हणी बच्ची माझी चूक नव्हती. बच्ची कसं आहे बच्ची पॅरिस वाले यांच्यावर कॉपीराइट नाही टाकू शकत का? फिक्स टाकणार नाही. ते पैसे देत असेल. हा का?